नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण एक प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. आपण तर नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरं करतो. मग आज पुन्हा नवीन वर्ष कसं? तर मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा खरा-खुरा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. असं मानलं जातं की याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणूनच हा दिवस केवळ सण नसून नव्या आशा, नव्या सुरुवाती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. घराघरात उभारली जाणारी गुढी ही विजयाची, आनंदाची आणि समृद्धीची निशाणी आहे. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप खास असतो. गुढीपाडव्याच्या या पावन दिवशी एक अत्यंत प्राचीन आणि पौराणिक कथा सांगितली जाते. तीच सुंदर आणि अर्थपूर्ण कथा आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचं महत्त्व आणि त्यामागची सुंदर कथा. पण त्या अगोदर मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय गुढीपाडवा लिहायला विसरू नका. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो. सुमन नावाची एक साधी, श्रद्धाळू स्त्री होती. लहानशा खेड्यातला तिचा संसार साधने आनंदात चालला होता. पण एक मोठी उणीव होती. तिच्या पोटी अद्याप अपत्य नव्हते. लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी देवाने त्यांना मूल दिले नव्हते. तरीही सुमनचा देवावर अढळ विश्वास होता. ती रोज देवाची प्रार्थना करी, उपवास, तपश्चर्या करी आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पाहत होती. गावकरी तिला सुमनताई म्हणत, कारण तिचे वागणे नेहमी प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारे होते. सुमनचा नवरा माधव हा देखील मनाने चांगला आणि कष्टाळू माणूस. शेतमजुरी करून दोघांचा संसार चालवित होता. पती-पत्नी एकमेकांवर मनापासून प्रेम करत, मात्र अपत्याच्या अभावाने त्यांच्या आयुष्यात एक शांत दुःख दाटून राहिले होते. समाजाचे आणि नातेवाईकांचे आलटून-पालटून प्रश्न येत, कधी होणार गोड बातमी? काही जण टोमणेही मारत, पण सुमनने आशेचा हात सोडला नव्हता. देवाची इच्छा असेल केव्हाच आमच्या घरात पाळणा हलेल, ती सहज म्हणायची. देवावरची तिची निष्ठा पाहून माधवही भारावून जायचा. कुठल्याही डॉक्टरच्या औषधोपचारांपेक्षा सुमनला आपला गुरु महाराज आणि कुलदैवताच्यावर पूर्ण विश्वास होता. गेल्याच वर्षी एकदा सुमनची तब्येत बरी नसताना तिला माहिन्याची पाळी चुकली होती. आसपासच्या स्त्रियांनी आनंदाने अंदाज लावला की कदाचित देव कृपा करतोय. सुमनच्या काळजात सुखद धडधड वाढली. तिने लगेच नवस बोलला की यावेळी मला बाळावर आनंदाचा प्रकाश दिसू दे, मग गुढीपाडव्याला मोठा अभिषेक करून नवस फेडेन. माधवच्या डोळ्यातही आशेचे पाणी आले. पण दुर्दैव, काही दिवसांनी सुमनला जोराचा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि तिची पाळी आलीच. तिला बाळ होण्याचा तो आनंद काही क्षणांचं स्वप्नच ठरलं. निसर्गाने दिलेल्या त्या फसवणुकीने सुमन अक्षरशः कोसळली. तिने देवघरात निराश होऊन देवा अशी का परीक्षा पाहतोस म्हणून गुपचूप आसवं गाळली. पण त्याचवेळी मनातील श्रद्धेचा दिवा विझू द्यायचा नाही असे ठरवून तिने डोळे पुसले. माधवनेही तिचे अश्रू पुसत शांतवले. सुमन, धीर धर, परमेश्वर नक्की आपल्यावर कृपा करील, उदास होऊ नकोस. सुमनने पतीचा हात हातात घेतला आणि मंद हासत मान डोलावली. त्या दोघांच्या नजरेत अजूनही आशेची एक लखलखती ज्योत दिसत होती. हे वर्ष संपत आले तसे चैत्र महिना जवळ येऊ लागला. चैत्रातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला शुभ दिवस. सुमनला या सणाचे फार कौतुक होते. दरवर्षी ती घर आवरून, अंगण झाडून, दारात रांगोळी काढून गुढीपाडवा उत्साहाने साजरा करी. गुढीपाडव्याचा दिवस तिला नवीन आशा देऊन जाई. नवीन वर्ष, नवीन शक्यता, असे ती नेहमी स्वतःलाच म्हणायची. यावेळी तर तिने खास तयारी केली होती. गुढीपाडव्याचा उपवास आणि व्रत. सुमनने ठरवले होते की या दिवसाचा उपवास करून मनोभावे देवाची पूजा करून देवाकडे आपली मनोकामना मागायची. तिने या व्रताची चर्चा मंदिरातील गुरुजींशीही केली होती. गुरुजी म्हणाले होते की परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून केलेले प्रार्थनाव्रत कधी ना कधी फळ नक्की देते. हाच धागा पकडून सुमन आपल्या देवाला भक्तीच्या साकडे घालणार होती. सणाच्या एक दिवस आधीच सुमन आणि माधव यांनी घराची स्वच्छता केली. अंगणात तुळशी वृंदावनाजवळ लहानशी रंगीत रांगोळी काढली गेली. सुमनने आवरताना हळूच जुन्या लहान कपड्यांची पिशवी उघडली.
काही वर्षांपूर्वी तिने बाजारातून नवजात बाळाचे छोटे कपडे आणून ठेवले होते. घरात कधीतरी लक्ष्मी येईलच या आशेने. त्या सुती झबल्या आणि टोपी हातात धरताच तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती कपडे प्रेमाने उजळून परत वळकटीत ठेवू लागली तेव्हा माधव मागून येऊन म्हणाला, "हे बघ, यावेळी देवाला नवस बोलून टाक. उद्याचा दिवस खूप शुभ आहे. आपल्या प्रार्थनेला यावेळी तो नक्की उत्तर देईल." सुमनने ती छोटी टोपी उशाशी ठेवली आणि देवाजवळ मनोमन प्रार्थना केली. "देवा, यावेळी माझी कोरी ओटी सोन्याने भरून दे. या नववर्षात आमच्या आयुष्यातही नवीन आनंद येऊ दे." दुसऱ्या दिवशी पहाटेच सुमन लवकर जागी झाली. आकाशात नुकताच सूर्य उगवत होता. पहाटेच्या गार वाऱ्यात चैत्राच्या मंद सुवासाचे स्वागत होत होते. सुमनने स्नान करून नवीन तांबडे सिंथेटिक वस्त्र नेसले. कपाळाला कुंकू हळद लावून तिने देवघरातील गणपती आणि कुलदैवताची मनोभावे प्रार्थना केली. जय देव जय देव असा मंद गुणगुणतच ती स्वयंपाकघरात आली. आजचा दिवस उपवासाचा असल्याने तिने फक्त फळे आणि दूध तयार करून ठेवले होते. माधवही उठून आंघोळीला गेला होता. घरभर प्रसन्न सुगंध दरवळत होता. सुमनने ओट्यावरील तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात कडुनिंबाच्या काही कोमल पानांचा तांबडा देठ टाकला. पाण्याला थंडावा आणि पवित्रता मिळावी म्हणून तिची सासूबाईही हे करत असत. सुमनने आठवणीने कडुलिंबाची पानं आणि गुळाचा छोटा खडा वाटून ठेवला. गुढीपाडव्याची पहिली प्रथा म्हणून नीम गुळाचा प्रसाद तयार होता. जीवनातला कडू गोड अनुभव स्वीकारायला शिकवतो हा प्रसाद, ती स्वतःशीच पुटपुटली आणि देवासमोर तो ठेवून दिला. दरवाजाबाहेर गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची तयारीही तिने करून ठेवली होती. अंगणातच कोपऱ्यात एका भिंतीला टेकून एक लांब बांबू कालच आणून ठेवला होता. सुमनने कपाटातून एक सुंदर रेशमी वस्त्र काढलं. गेल्या वर्षी नव्याने घेतलेली पीतांबर रंगाची साडी, जिला किंचितसा भगवा छटा होती. तिचे सांधी किनारे जरतारी काम केलेले चमकत होते. त्या साडीचा पदर अलगद कापडासारखा बाजूला काढून तिने बांबूच्या काठीवर गुंडाळला. माधवने येऊन मदतीने तो पदर नीट आवरला, दोरीने बांधला. पुढे सुमनने ताटातून फुलांची माळ उचलली. रात्रीच तिने ताज्या झेंडूच्या फुलांची माळ गुंफून ठेवली होती. त्या माळेसोबत तिने एका धाग्यात साखरेच्या गाठींची माळ देखील बांधली. साखरगाठी म्हणजे बत्ताशे, गोड शुभचिन्ह. तिने ही दोन्ही माळा बांबूभोवती अडकवली. मग तिने चमकता पितळेचा लोटा म्हणजे कलश घेतला आणि त्या बांबूच्या टोकाला उलटा बसवला. हळूहळू सजलेली गुढी तयार झाली. बांबूच्या टोकाला झळाळतं वस्त्र, फुलं आणि साखरगाठीची माळ आणि वरती तांब्याचा लोटा, अशी ती विजय पताका उभी राहण्यास सज्ज होती. माधवने हात जोडून त्या गुढीला नमस्कार केला आणि ती दोघं मिळून बांबू उचलून घरासमोरील अंगणात घेऊन गेले. अंगणात रांगेत लावलेल्या तुळशीच्या रोपांजवळ एक लहानसा पाट ठेवला होता. त्या पाटावर दोघांनी मिळून गुढीचा बांब रोवला आणि ती गुढी उंच उभी केली. सुमनच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी आनंद पसरला. तिने तत्परतेने गुढीपुढे तेलाचा दिवा लावला, उदबत्ती ओवाळली आणि अक्षता वाहिल्या. त्या गुढीला नमस्कार करून दोघांनी डोके टेकवले. सुमनच्या मनात भक्तीचा उचंबळ आला. अंगणातल्या हरित तुळशीदळांना तिने पाणी घातलं आणि एक दोन पानं तोडून गुढीला वाहिली. कडुलिंबाच्या पानांचाही एक छोटा गुच्छ गुढीला बांधला गेला होता. वारं सुटताना ती पानं हलकेच डुलत होती. गावातही सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. आसपासच्या काही घरांतून मंगलगाणी ऐकू येऊ लागली होती. कोणी रामाच्या विजयाचा जयघोष लावला होता, तर कुठून गुढी उभारू आनंदाचा, विजय पताका शिवरायांची असे आवाज येत होते. सुमनच्या शेजारच्या घरातल्या मीराबाईने अंगणातल्या गुढीला ओटी भरली आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलांनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अशी गोड ओरड काढली. सुमनने ते ऐकून हसत हात हलवला. तेवढ्यात मीरा तिच्याकडे येऊ लागली. सुमनने पुढे जाऊन तिला नमस्कार केला. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मीराबाई, सुमन आनंदाने म्हणाली. मीरा सुमनची जवळची शेजारीण, वयाने थोडी मोठी होती. तिने कौतुकाने सुमनच्या अंगणातली रांगोळी आणि उभी गुढी पाहिली. "अगं वा, किती छान रांगोळी काढलीयस आणि गुढी तर अगदी डोलून राहिलीये तुमच्या. देव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करो," ती मनापासून म्हणाली. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती पटकन पुसून म्हणाली, "हो ग, देवाची कृपा असू दे बस. यावर्षी आमच्या संसारवेलीवरही फूल यावं अशी अपेक्षा आहे." मीराने तिचा हात हातात घेतला. "नक्की येईल बघ. तू एवढी श्रद्धा ठेवतेस, उपवास करतेस, भगवान नक्की ऐकतो." माधव दारात येऊन उभा होता. त्यानेही हसून मान हलवली. "चला, लवकर मंदिरात जाऊया का? आज वार्षिक पंचांग श्रवणही असतं गावच्या मंदिरात," माधवने आठवण करून दिली. सुमन तयारच होती.
तिने देवापुढची कडुलिंब गूळ प्रसादाची वाटी उचलली, घरातली लहान पितळी घंटा वाजवली, स्वस्ति श्री शुभम भवतु म्हणत देवाची आरती केली. त्या प्रसादातून स्वतः थोडा कडूगोड नीम गूळ घेतला आणि माधवच्या हातावर थोडा ठेवला. दोघांनी हा प्रसाद ग्रहण केला. सुमनने बाकीचा प्रसाद बाजूला झाकून ठेवला. तो परत आल्यावर शेजारपाजारच्या मुलांना वाटायचा होता. सुमनने ओढणी नीट घेऊन घेतली आणि मंदिराकडे जाण्यास दोघे निघाले. रस्त्यात सगळीकडे रंगीबेरंगी वातावरण पसरले होते. घराघरांवर उंच गुढ्या फडकत होत्या. स्त्रिया पुरुष नवे कपडे घालून मंदिराकडे जाताना दिसत होते. काहीजण पारंपरिक ढोल ताशांच्या ठेक्यावर नाचतही होते. सुमन आणि माधव मंद पावलांनी चालत गावाच्या मारुती मंदिराकडे जाऊ लागले. मंदिराजवळ पोहोचताच त्यांना भल्या लांब रांगा दिसल्या. चैत्र प्रतिपदेचा पहिला दिवस असल्यामुळे मंदिरात मोठा उत्सव आयोजित केला गेला होता. मग शेवटी ते दोघं मंदिराच्या आवारात शिरले. बाजूला एका मोठ्या वडाच्या झाडाखाली काही भिक्षुक आणि गरजू मंडळी आसऱ्याला बसले होते. देवदर्शनाला जाणारे भक्त काही ना काही त्यांना दानधर्म करत होते. सुमनचे लक्ष आपोआप तिकडे गेले. त्या झाडाखाली एक वयोवृद्ध बाबा बसलेले दिसले. अंगावर उदास मळकट कपडे, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यांना एक तेज. हातात त्यांनी जपमाळ धरली होती आणि मंद पवित्र ओव्यांचं गुणगुण चालू होतं. जणू काही भजनात रंगलेले ते साधूच वाटत होते. सुमन त्यांना पाहतच राहिली. काहीतरी अद्वितीय ओढ त्या डोळ्यांत होती. माधवा, मी 1 मिनिट येते, सुमनने नवऱ्याला सांगितलं आणि हातातली फळांची परडी घेऊन ती त्या बाबांकडे गेली. तिनं पुढे होऊन नम्रपणे विचारलं, बाबा, प्रसाद घेणार का? आम्ही घरी प्रसादाची फळं आणलीयत. त्या आजोबांनी आपली जपमाळ थांबवली आणि सुमनकडे पाहिलं. अगं बेटी, ठेव ना समोर, थकलेल्या आवाजात ते म्हणाले. सुमननं हळूच परडीतले एक केळं आणि सफरचंद काढून त्यांच्या समोरच्या चटईवर ठेवलं. तसंच बाजूला असलेली पाण्याची वाटी उचलून त्यांना पिण्यास दिली. वृद्ध बाबा पाण्याचे घोट घेऊ लागले. माधव देखील मागून आला. त्यानं बाबांना बाकून नमस्कार केला. बाबा हलकेच हसले आणि हात वर करून आशीर्वाद दिला. दीर्घायुष्यमान भव, ते पुटपुटले. सुमननंही नमस्कार करत त्यांच्या पाया स्पर्श केले. डोळ्यात अचानक अश्रू उभे राहिले तिच्या. का कोण जाणे तिलाही कळेना. कदाचित त्या बाबांच्या सानिध्यात आलेल्या शांत प्रभावाने असेल. बाबांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय झाले लेकी, रडतेस कशाला? त्यांनी प्रेमानं विचारलं. नाही हो, काही नाही. सुमननं घाईघाईने डोळे पुसले. तिच्या ओठांवर शब्द येत नव्हते, पण मनातली वर्षांची वेदना कदाचित त्या परक्याला जाणवली असावी. त्या बाबांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू फुललं. त्यांनी दोन्ही हात वर करून सुमनच्या डोक्यावर ठेवले आणि अचानक म्हणाले, भगवंत तुला लवकरच सुखाचा आशीर्वाद देणार आहे. काळजी करू नकोस. तुझ्या घराचा दीप लवकरच तेजाने उजळेल. त्या शब्दांनी सुमन आणि माधव दोघंही थक्क झाले. एक क्षण दोघांना काही सुचेना. त्या बाबांनी अगदी अचूक त्यांच्या आयुष्याची वेदना ओळखून आश्वासन दिलं होतं. सुमनने आश्चर्याने विचारलं, बाबा, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही कोण आहात? तिच्या काळजात एकच हलकं मोत्याचं फूल उमललं होतं. देव आपल्याशी बोलला का, ह्या बाबांच्या रूपात? बाबा मंद हसले. मी एक तुकारामाचा वारकरी, देवाचं नाम घेत फिरतो, रामकृष्ण हरी, असं म्हणत त्यांनी पुन्हा डोळे मिटून जपमाळ चालू केली. हे संकेत ओळखून माधवने सुमनचा हात हलकेच धरला. चल, त्यांना त्रास नको देऊया, चल मंदिरात. सुमनने पुन्हा एकदा बाबांच्या चरणांना हात लावला. बाबा, आशीर्वादासाठी धन्यवाद. देव करो तसा, ती म्हणाली. बाबा डोळे मिटून नामस्मरणात तल्लीन झाले होते. दोघं जण मंदिरात शिरले. गर्भगृहात गावदेवता अंबे मातेची सुंदर मूर्ती फुलांनी सजली होती. समोरच गणपतीची आणि शंकराची छोटी मंदिरही होती. मंदिरात पंचांग वाचनाची विधी सुरू व्हायची तयारी होती. पुजाऱ्यांनी नवीन वर्षातील नक्षत्र फल सांगायला सुरुवात केली होती. सुमनचं मात्र मन त्या बाबांच्या शब्दांमध्ये अडकून पडलं होतं. तुझ्या घराचा दीप तेजाने उजळेल. म्हणजे काय? लवकरच माझ्या पदरात बाळ येणार? ह्या विचाराने तिच्या हृदयाची स्पंदनं वाढली. अंगावर रोमांच उभे राहिले. ती दोन्ही हात जोडून देवमूर्तीसमोर उभी राहिली आणि गाढ ध्यानावस्थेत प्रार्थना करू लागली. आई अंबे, परमेश्वरा, आजवर तुझी इतकी वर्ष तपस्या करत आहे. ह्या भक्तीला आता कृपेचा प्रसाद दे. माझ्या पोटच्या गोळ्याची चाहूल लाव. माझ्या रिकाम्या अंगणात बाळाचे पावलांचे चिन्ह पडू दे. देवा, तुझ्यावर अखंड श्रद्धा ठेवून आजवर जगले, पुढेही ठेवीन, पण आता दया कर. ती मनात अत्यंत तळमळीने प्रार्थना करीत राहिली. डोळ्यातून पाणी गळत होते. तेवढ्यात आरतीच्या घंटेचा मोठा नाद कानावर आला आणि सुमन दचकली. तिच्यासमोर देवीची आरती सुरू झाली होती.
तिने लगेच सावरून हातात प्रसादासाठी कमळाची फुलं घेतली आणि आरतीत सहभागी झाली. माधवही तिच्या शेजारीच उभा होता. डोळे मिटून तोही देवाचा ध्यास घेत होता. आरती झाल्यावर सुमनने देवीच्या चरणी ती कमळं वाहिली. पुजाऱ्यानं प्रसाद म्हणून हळदी कुंकू आणि शिरीवर प्रसाद दिला. माधवने देवाच्या चरणी नारळ अर्पण केला होता, तो पुजाऱ्याने त्यांना परत दिला प्रसाद म्हणून. सुमननं तो नारळ हातात धरला आणि कपाळाला लावला. दोघांच्या मनात एक नवी उर्मी दाटून आली होती. दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताना सुमनचे डोळे नकळत वडाच्या झाडाकडे गेले. पण अरेच्चा, तेथे तो वृद्ध बाबा दिसेनासे झाले होते. चटईवर फक्त त्यांची जपमाळ ठेवलेली होती. सुमन हबकली. माधवा, बाबा कुठे गेले बघ? तिनं खाली वाकून पाहिलं. इतर भिक्षुक आपापलं करत होते, पण त्या बाबांचा पत्ताच नव्हता. माधवही आश्चर्यचकित झाला. कुठे गेले? आत्ता इथेच तर होते. तोही आजूबाजूला पाहू लागला, पण नाही, बाबा जणू अंतर्धान पावले होते. सुमनच्या मनात आता खात्री पटू लागली. तो कुणी साधा मनुष्य नव्हताच. कदाचित देवानेच संदेश द्यायला त्याला धाडलं असावं. त्या भेटीबद्दल दोघे विचारमग्न होऊन घरी परतले. वाटेत एकमेकांशी फारसे बोलले नाहीत. घरी आल्यावर सुमनने पुन्हा गुढीला नमस्कार केला. उपवास संध्याकाळपर्यंत ठेवायचाच होता, पण तिला शीण जाणवत नव्हता. तिच्या अंगात एक नवीन चैतन्य संचारलं होतं. ती दिवसभर घरातील कामं आवरत राहिली. अधूनमधून देवपूजा करत राहिली. माधवचं मनही आशेनं डोलायला लागलं होतं, पण तो जरा सावध होता. वाईफर आशा लावून पुन्हा निराशा पदरी पडली तर सुमनला झेपणार नाही याची त्याला काळजी वाटत होती. संध्याकाळी गुढी उतरवण्याची वेळ झाली. सुमनने कुंकू फुलं वाहून गुढीला वंदन केलं आणि माधवच्या मदतीने गुढी खाली घेतली. तिने तो रेशमी कापड अलगद सोडवला, पुन्हा नीट घडी घातली आणि कपाटात ठेवून दिली. पुढच्या वर्षी हा कापड बाळाच्या पाळण्यावर पडू दे, मनातला हा विचार तिने प्रेमाने त्या वस्त्राला पाहून व्यक्त केला. रात्री दोघांनी फलाहाराचा थोडासा नैवेद्य घेऊन उपास सोडला. दिवसभर मंदिरात मिळालेल्या प्रसादावर आणि श्रद्धेवरच ते तग धरून होते. संध्याकाळी मीराबाईंनी आणि इतर शेजाऱ्यांनी जेवायला येण्याचा आग्रह केला, पण सुमनने विनम्र नकार दिला. मी आज उपास केलाय ना, उद्या येते तुमच्या घरी फलाळाला, तिने कारण सांगितले. सत्य जाणून मेहरबान मीराबाईंनी तिला आश्वासन दिलं की देवापाशी मागशील ते नक्की मिळेल ग सुमना. त्या रात्री सुमन पहिल्यांदाच निर्धास्तपणे झोपी गेली. तिला हलकसं स्वप्न पडलं. एक छोटं बाळ गलबला करत तिच्या कुशीत खेळतंय. ती सुखद दृश्य पाहत असतानाच झोपेत तिच्या तानावर पूर्वी आईकडून ऐकलेला गर्भसंस्काराचा मंत्र येऊ लागला. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. बाळ हसत होतं. तिने त्याला उचललं तेव्हा ती दचकून जागी झाली. हृदयाचा ठोका चुकला होता आनंदाने. बाजूला माधव गाढ झोपला होता. सुमनने देवाचे आभार मानले आणि परत पापणी मिटली. महिन्याभराने सुमनच्या आयुष्यात एक लहानसा चमत्कार घडायला सुरुवात झाली. तिला सकाळी उठल्यानंतर मळमळू लागलं. आधी तिनं दुर्लक्ष केलं. कदाचित उपास आणि उन्हामुळे अशक्तपणा आला असावा असं तिला वाटलं. पण दिवसेंदिवस तिला ठराविक वास सहन होईनासा झाला. जेवणाची इच्छा मंदावली. तिची तब्येत थोडी बरी नाही म्हणून गावच्या दवाखान्यात माधव तिला घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासून घेतलं आणि एक चाचणीसाठी नमुना पाठवायला सांगितला. सुमनच्या काळजाचा ठोका चुकला. ही तीच चाचणी होती जी तिने अनेक वेळा करवून घेतली होती आणि प्रत्येक वेळी निराशा पदरी आली होती. प्रेग्नन्सी टेस्ट. माधवही मनातून घाबरला होता. पुन्हा नको ती निराशा पाहायला मिळो देवा, तो मनातल्या मनात म्हणाला. सुमनच्या रक्ताचे नमुने घेऊन तिला घरी पाठवण्यात आलं. 1-2 दिवसांनी अहवाल मिळणार होता. त्या काळात सुमन अक्षरशः देवाला शरण गेली. सकाळ संध्याकाळ देवापुढे तेलाचा दिवा लावत ती नामस्मरण करत होती. माधव देखील तिच्यासोबत बसून शांतपणे प्रार्थना करी. जणू काही त्यांच्या पूर्ण आयुष्याचं भवितव्य त्या एका अहवालावर अवलंबून होतं. 2 दिवसांनी दुपारी दवाखान्यातून बातमी कळली. माधव भाजी मार्केटहून परत येत असताना हातात एक छोटी चिठ्ठी घेऊन आला. चेहऱ्यावर तणाव आणि थोडी उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सुमन त्याच्या हातातली चिठ्ठी पाहताच मनात 1000 शक्यता येऊन गेल्या. ती अक्षरशः थरथरत चिठ्ठी घेऊ लागली, तर माधवने तिचे हात आपल्या उबेत घेतले. धीर धर सुमना, वाचूया आता मिळून, त्याने हळकीच कुजबुजत म्हटले. दोघांनी भिंतीला टेकून उभं राहत ती चिठ्ठी उघडली. सुमनने देवाचं नाव घेऊन कागदावरची अक्षरं वाचली आणि एकदम ती जमिनीवर बसतच चालली होती. तिचा श्वास जडावला. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. माधवा, आई झालो रे मी, ती हुंदकातच आवाज काढत बोलली. माधवने लगेच तिला सावरलं आणि दोन्ही हातांनी तिचा चेहरा वर धरला. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं. ओठांवर थरथर आसुसलेली स्मितहास्याची रेष होती.
सुमन, खरंच? म्हणजे आपण आईबाबा होणार? तो अविश्वासाने आणि प्रचंड आनंदाने बोलला. सुमनने होकारार्थी मान हलवली. हो हो, अहवालात लिहिलंय की मी गर्भवती आहे. देवा, किती वर्षांनी ऐकलीस आमची प्रार्थना? ती देवाकडे पाहून उद्गारली. त्या क्षणी दोघांनीही देवघरात जाऊन देवासमोर अक्षरशः लोटांगण घातला. स्वामी, आजपर्यंत ज्या श्रद्धेने तुझी पूजा केली ती वाया गेली नाही. शतशः धन्यवाद देवा. सुमन ऊर फोडून रडत होती. आनंदाचे, कृतज्ञतेचे अविभाव तिच्या चेहऱ्यावर उजळले होते. माधवने देवाला नारळ अर्पण केला, जो मंदिरातून प्रसाद म्हणून मिळाला होता. तो नारळ आज देवासमोर फोडला गेला. तिथेच सुमनने मनातले नवस उरले. तिने घेतलेला गुढीपाडवा व्रत पुढेही दरवर्षी पाळायचा आणि पहिल्या संतानाचं नामकरण मंदिरातच करायचं. देवाला दिलेला शब्द आठवून तिच्या ओठी स्मित फुललं. आनंदाची बातमी लगोलग भराबाहेर पसरली. मीराबाईंनी, इतर शेजाऱ्यांनी सुमन माधवचं अभिनंदन केलं. देव मोठा दयाळू आहे, सुमन प्रत्येकाला इतकेच म्हणत होती. गावचे कीर्तनकारांनी सुद्धा पुढच्या कीर्तनात सुमनच्या श्रद्धेचा उल्लेख करून लोकांना सांगितलं की देवावर श्रद्धा ठेवा, तो योग्य वेळ येताच आपल्या पदरी सुख टाकतो. सुमनताईचं बघा, वर्षानुवर्ष उपास प्रार्थना केली आणि अखेर तिच्या दारी समाधानाने हसत खेळत आलं. हे ऐकून सुमनला नम्रपणे डोळे खाली करावेसे वाटले. तिची स्तुती जरी असली तरी तिला माहीत होतं, हा सर्व परमेश्वराचा महिमा आहे. 9 महिन्यांनी सुमनने एक गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूती सुखरूप पार पडली. माधवच्या घराचा कोपरा तेव्हा फुलांनी, पाळण्यातून येणाऱ्या हसऱ्या आवाजांनी, अंगणी उमटणाऱ्या पावलांनी उजळला. सुमनच्या डोळ्यातलं तेज पाहण्यासारखं होतं. जणू इतकी वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती. दोघांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा गुढीपाडवा उगवला. त्या सकाळी सुमनच्या अंगणात नेहमीपेक्षा जास्त चैतन्य होतं. यावेळी गुढी उभारताना सुमनच्या कुशीमध्ये तिचं लहान बाळ होतं. सुमनने भगव्या वस्त्राची गुढी उभारली, गुढीला फुलांचा हार घातला आणि देवाच्या आनंदाश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी त्या चिमुकल्याला हातावर घेत गुढीपुढे झुकली. देवा, तुझे उपकार शब्दात मावत नाहीत. माझ्या श्रद्धेची लाज ठेवलीस. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तू आम्हाला हे अमूल्य वरदान दिलंस, सुमन मनात बोलत होती. माधवनेही पुढे येऊन बाळाच्या कपाळावर हळद कुंकू लावलं. एक लहानसा हार त्याच्या गळ्यात घातला. त्या बाळाने टपकन हसलं आणि दोघांच्या चेहऱ्याला स्पर्श करून आपली निरागस मान डोलावली. जणू देवाचा आशीर्वादाचा हस्तस्पर्शच त्यांना जाणवला. आजूबाजूचे शेजारी नववर्षाच्या शुभेच्छा द्यायला आले. मीराबाईने तर आनंदाने, आला हो श्रीमंत, गुढीपाडव्याच्या दिवशी देवाघरचा पाहुणा आला या घरात, म्हणून सुमनला आलिंगन दिलं. सुमनच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबेच ना. ती वारंवार देवाचे आभार मानत होती. त्या दिवशी गावातल्या मंदिरात सुमन आणि माधव आपलं बाळ देवाच्या चरणी ठेवायला गेले. सोबत तिने पहिल्यांदा आणलेले ते नवजाताचे कपडे वर्षभर घरात जपून ठेवले होते. तेच कपडे तिने आज आपल्या बाळाला घातले होते. मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतले. सुमनने आपल्या बाळाला देवाच्या पायाशी वाहिले आणि मनोमन म्हणाली, हे देवा, हे तुझंच लेकरू आहे. तूच याची रक्षा कर आणि आयुष्यभर याला सद्बुद्धी दे. पुजाऱ्यांनी त्यांना पुढे येऊन आशीर्वाद दिला. बाळाच्या कपाळाला कुंकू लावलं आणि एक लहानशी पूजा पार पडली. गावभर हे दाम्पत्य आणि त्यांच्या बाळाबद्दल बोललं जात होतं, श्रद्धेचा विजय म्हणून. ते संध्याकाळी घरी परतले तेव्हा आकाशातले तारे लुकलुकू लागले होते. अंगणातली गुढी उतरवायची वेळ झाली होती. पण सुमनचा मन मात्र भरून आलं होतं. या 1 वर्षात त्यांचं आयुष्यच बदललं होतं. जे मागून मागून थकलो ते अखेर परमेश्वराने पदरात घातलं होतं. तिने गुढीपुढे निरांजन लावलं आणि शेवटची प्रार्थना केली, देवा, या गुढीप्रमाणे आमच्या आयुष्यातही तुझ्या कृपेची पताका सदैव फडकू दे. तुझ्या भक्तीची ही ज्योत अशीच तेवू दे. माधवने प्रेमाने सुमनच्या खांद्यावर हात ठेवला. बाळ त्यांच्या हातात झोपलेलं होतं. दोघेही आकाशाकडे पाहत होते. चांदण्यांनी भरलेलं गडद निळं आकाश आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेली गुढी हे दृश्य त्यांच्या मनात कोरलं गेलं. सुमनने हलकेच गुढीवरची निशाणी, तो लोटा उतरवला आणि पदर सोडवू लागली. आता ही गुढी पुन्हा पुढच्या वर्षी उभारू, तेव्हा आपल्या लेकराबरोबर उभारू, ती माधवला म्हणाली. माधवने मान डोलावली. डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटले होते. त्या रात्री सुमनला झोप येईना, कारण परमसंतोषाने मन भरून आलं होतं. अंगणातच पाठीवर आकाशाकडे पाहत ती विसावली. तिला अचानक गुढीपाडव्याच्या दिवशी भेटलेल्या त्या वृद्ध बाबाची आठवण झाली. तो प्रसंग, ते आशीर्वचन आठवून तिच्या अंगावर पुन्हा रोमांच उभे राहिले. त्या बाबाचे शब्द आज खरे ठरले होते. तिच्या घराचा दीप उजळला होता.
देवा, त्या दिवशी तू स्वतःच माझ्या घरी आला होतास काय? सुमनने हळूच प्रश्न केला आणि आपल्या हृदयातल्या देवाला उत्तर देणारी खुदकन हसली. समोर झोपलेल्या आपल्या निरागस बाळाकडे पाहून तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाचं स्मरण करत गेली. तो गुढीपाडव्याचा व्रत खरोखरच फळाला आलं होतं. श्रद्धेच्या निर्धाराने आणि भक्तीच्या बळावर सुमनला अखेर दैवी वरदान मिळालं होतं. जीवनभराची तपश्चर्या आणि नववर्षाच्या मंगळ प्रसंगी केलेली प्रार्थना व्यर्थ गेली नव्हती. त्या लहानशा खेड्यात सुमनची कथा सर्वत्र पसरली. श्रद्धा असली की चमत्कार घडतो याचा प्रत्यय साऱ्यांनाच आला. सुमन आणि माधवच्या आयुष्यात परम सुखाचं गुढीपाडव्याचे वरदान अवतरलं होतं आणि आता त्यांच्या घरात नवा आनंद खेळत होता. समाप्त.